नमस्कार मित्रांनो, बातमी थेट सुप्रीम कोर्टामधून पुढच्या 2 दिवसात शिवसेना ठाकरेंच्या हाती. धनुष्यबाण चिन्ह देखील एकनाथ शिंदेंच्या हातातून थेट गायब आणि उद्धव ठाकरेंकडे लवकरच येणार निवडणूक आयोगाचा आदेश आणि सुप्रीम कोर्टाचे थेट निवडणूक आयोगाला आदेश. मित्रांनो, आज कपिल सिब्बल यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय मोठी लढाई जिंकल्याचं सध्या जमा आहे. कारण की आज सगळ्यात मोठी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. ती टिप्पणी अशी की मित्रांनो, आज नेमकं सुप्रीम कोर्टात काय घडलं या विधानाचा सगळीकडेच समाचार घेतला असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा खूप मोठा विजय म्हणावा लागेल. कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात करतानाच गेली 5 दिवस लगातार जी सुनावणी केली त्या सुनावणीने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. आपल्या वकिलीच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड आक्रमक स्वरूपामध्ये ही सुनावणी त्यांनी घेतल्याने सध्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसला देखील आपला निर्णय ठाकरेंच्या पारड्यात द्यावा असे वाटू लागले. कारण सत्य कधी लपत नाही, सत्य कधी बाजूला ठेवता येत नाही. तशा प्रकारचा हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने मिळत असल्याचं चिन्ह प्राथमिकदृष्ट्या आज दिसलं. आणि आता सुनावणी सुरू राहील त्या अगोदरच सुप्रीम कोर्टाने नेमकं स्टेटमेंट केलं आणि या स्टेटमेंटमुळे शिंदेचा शिवसेनेचा गट अख्खा गट गॅसवरती गेल्याचं चित्र यावरून प्रथमदर्शनी जाणवलं. मित्रांनो, या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे आजची लढाई जिंकली ती लढाई पाहता महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची शिवसेना आता कुठे राहील, पक्ष राहील की नाही हे देखील आता चौकशी अंती समोर येईलच. मात्र मित्रांनो, आज सुप्रीम कोर्टाने थेट म्हटलंय की राजकीय पक्ष हा एखाद्या विधिमंडळापेक्षा कितीतरी वरचढ असतो. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटापेक्षा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही कितीतरी पटीने वरचढ असल्याचा सुप्रीम कोर्टाने मान्य करून घेतलं आहे. आणि याच टिप्पणीमुळे मित्रांनो, सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हा जबर धक्का म्हणावा लागेल. यामुळे सध्या काय होईल या सुनावणीमध्ये मित्रांनो, नेमकं काय घडलं आहे आणि आजच्या या सर्वात मोठ्या टप्प्यावरती सुप्रीम कोर्ट आता अंतिम निर्णयाप्रती आलं असून याद्वारे एकतर शिवसेना नाव उद्धव ठाकरेंकडे येणारच आहे, परंतु धनुष्यबाण चिन्ह शिंदेंकडून घेऊन गोठवलं जाऊ शकतं. अशा प्रकारचा निकाल पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. आणि त्यानंतर पक्षाची घटना, आमदारांचं अपात्रकरण, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाचे वाभाडे या सगळ्या प्रकरणावरती एकतर आज कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे युक्तिवाद केला या प्रकारे आज सगळेच अपात्र, सगळेच दोषी ठरतील अशा प्रकारची कारवाई सध्या करण्यात आली आहे. यामुळे कपिल सिब्बल यांनी आपला हा सर्वात मोठा दावा करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र घरघर लावल्याचं चित्र यावरून प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे. मित्रांनो, सध्या ही लढाई उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठी आहे, खूप वरचढ आहे. आणि या लढाईमुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे ही लढाई अर्ध्यावरून जवळजवळ 90% जिंकल्यात जमा झालेत अशा प्रकारचं चित्र दिसतंय मित्रांनो. त्यामुळे शिवसेना पक्ष, शिवसेना धनुष्यबाण चिन्ह दोन्ही उद्धव ठाकरेंच्या ताब्यात लवकरच येतील. आता एकनाथ शिंदेंची शिवसेना पुढील मंगळवारी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडेल. त्या दरम्यान सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण महत्त्वाचं असेल. सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकारचं निरीक्षण करेल आणि त्यावरूनच या निकालाचा अंतिम चेहरा महाराष्ट्रासमोर, देशासमोर उभा राहील. त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू किती पटीने एकनाथ शिंदेपेक्षा सरस आहे ते महाराष्ट्राला बघायला मिळेल. आता 18 तारखेला मंगळवारी शिवसेनेच्या या निकालावरती सगळ्यात मोठी सुनावणी पार पडते आहे. पुढील 2 ते 3 दिवस सुप्रीम कोर्ट बंद असल्याकारणे सोमवार आणि मंगळवार या दिवशी यावरती सुनावणी होईल
आणि या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंचा हा दमदार आणि शानदार विजय महाराष्ट्राला, देशाला पाहायला मिळेल. देश आजही ठाकरेंच्या पाठीमागे कसा खंबीरपणे उभा आहे हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतं आहे. या निकालाची महाराष्ट्र वाट बघतोय, या निकालाची देशातील सगळेच राजकीय पक्ष वाट बघत आहेत. कारण हा देशावरती घाला आहे, हा लोकशाहीवरती घाला आहे. असं जर पुढे घडलं तर देशात एकही राजकीय पक्ष शिल्लक राहणार नाही. यावरूनच मित्रांनो हा निकाल खूप महत्त्वाचा होता आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने हा निकाल फिरला तर सगळेच राजकीय पक्ष सुटकेचा निश्वास सोडतील आणि ज्या प्रकारे संविधान सर्वोच्च आहे ते संविधान सर्वोच्च राहील अशा प्रकारची रणनीती कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आखल्यामुळे उद्धव ठाकरे दमदार विजय होतील.